नमस्कार. दिलीप रामदास पाटील, राहणार वडणे, तालुका जिल्हा धुळे, कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कृत. अ, या रब्बी हंगामात सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त पद्धतीने रब्बी हंगामात गहू केला आहे. त्याचा वाण आहे फुले समाधान शरबती वाण आहे. आणि त्याला अ, त्याचं जे व्यवस्थापन करताना सेंद्रिय पद्धतीने कसं केलं आहे ते अ, त्याच्या स्टेपमध्ये सर्व स्टेपमध्ये त्याचं प्रत्येक शेतकऱ्यांनी सेंद्रिय गटाने पाहिलंय. 12 नोव्हेंबर बायोडाईन पंचांनुसार पेरणी केली. ते पेरणी करताना बीज संस्कार केला जैविक पद्धतीने. नंतर सापळा पिके पेरून घेतले, जसं सूर्यफूल किंवा मोहरी दिसते तुम्हाला छोपेर. आणि नंतर मग प्रत्येक पाण्याला जीवामृत जीवामृत किंवा जैविक जे बाबी आहेत अजिटोबॅक्टर, पीएचबी या दिल्या गेल्यात. आणि आज आज या मागच्या 15 आठवड्यात वातावरण बदललं तेव्हा घरचंच कीड नियंत्रण म्हणून कीड नियंत्रण निमोडी अर्काने केलंय. आणि विशेषतः जनरली तुलनात्मक अभ्यास केला रासायनिक गहूपेक्षा, की सर्रास लोकांनी सर्वांनी तणनाशके मारलेत, 2-2 खतं मारलेत. तर या ठिकाणी तणनाशक न वापरता निंदणी केली, कोळपणी केली, जी पारंपरिक पद्धत आहे त्याची सांगड घालून आज गव्हाची उत्पादकता रासायनिक पेक्षा चांगली येणार आहे. आणि अजून विशेषतः की मार्केट आपल्या हातात नाही. जनरल आपण मार्केटला देऊन मोकळा होऊन जातो. आज गहू बांधावर उभा आहे असताना अर्धा गहू 5,000 क्विंटल बुकिंग गेला आहे. कारण कशी हा प्रमाणित आहे आणि सातत्याने 20 वर्षात शेतकऱ्यांना, अधिकाऱ्यांना किंवा उच्चभ्रू ग्राहकांना बांधावरच दाखवलाय विषमुक्त आहे आणि त्यांना चव भेटली नॅचरली. म्हणून हा गहू चांगल्या भावाने दुपटीच्या भावाने जातोय. ऑलरेडी प्रमाणित असल्यामुळे याला परदेशमध्ये डिमांड आहे. पण स्थानिक सातत्य असल्यामुळे, आदान प्रदान असल्यामुळे मीडियाचा असेल किंवा कृषी विभागाचा असेल तर आणि मी पण प्रामाणिकपणा ठेवल्यामुळे आज मार्केट माझ्या हातात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.